ठीक आहे, याचा अर्थ तुम्हाला स्टेनो मधलं थोडंफार माहिती आहे म्हणूनच तुम्ही हा विषय लावलाय, बरोबर? त्यासाठीच तुम्ही ऍडमिशन घेतलेले. थोडंसं एक तुम्हाला बेसिक म्हणून सांगते. स्टेनो म्हणजे काय? आपल्या भाषेमध्ये शॉर्टकट लिपी, एवढं लक्षात ठेवायचं. शॉर्टकट लिपी. शॉर्टकट लिपी म्हणजे काय? काहीतरी मोठा शब्द आहे, मोठं वाक्य आहे, ते आपल्याला शॉर्टकटमध्ये बसवायचे. त्याचा वापर का होतो? ऑफिशियल कामामध्ये त्याचा वापर होतो. मी एवढी फास्ट बोलते, ठीक आहे, तुम्ही एवढं फास्ट मध्ये लिहू पण शकत नाही मराठीमध्ये आणि टायपिंग पण करू शकत नाही. त्या ठिकाणी आपल्याला त्या भाषेचा वापर करावा लागतो. ती एक भाषाच आहे आणि ती भाषा कशी आहे? ऐकून लिहिण्याची भाषा आहे. आता तुम्ही पहिल्यांदा जॉईन केलं तेव्हा पाहिलं असेल डिक्टेशन प्रकार काय. मी वाचत होते, विद्यार्थी काढत होते, विद्यार्थ्यांनी काय काढले ते विद्यार्थी मला परत वाचून दाखवत होते. ठीक आहे, अशा पद्धतीची ही भाषा आहे. कुठलीही भाषा शिकायची झाली तर आपल्याला सगळ्यात अगोदर त्याची बाराखडी शिकावी लागते. जसं आपल्याला शाळेचे दिवस आठवतात, एबीसीडी शिकलो, कक्का किक्की शिकलो, त्यानंतर स्वर व्यंजन प्रकार शिकलो, जोडाक्षर, तसंच शब्द, वाक्य, पॅसेज. सेम ती स्टेप याच्यामध्ये पण आहे. प्रत्येक भाषेला बाराखडी असते, तरी आपल्या विषयाला बाराखडी आहे. पुस्तकात तुम्ही पाहिलेले क ख ग पासून सुरुवात आहे, पण पुढे पुढे सिक्वेन्स ती नाही. कोणती? जी आपल्या शालेय पुस्तकामध्ये आहे ती सिक्वेन्स इथे नाही. ती सिक्वेन्स थोडीशी त्या भाषेनुसार थोडीशी चेंज केलेली आहे. ठीक आहे, तर डायरेक्ट आपण बाराखडी बघू. काय काय बाराखडी याच्यामध्ये? तुम्ही माईक ऑन करा, तुम्ही तोंडी सांगा बरं, मी काढते सिक्वेन्स. हातात पुस्तक घेऊन काढण्यापेक्षा मला यात ती पाठ नाही खरं म्हणजे. इंग्लिशची आहे, मराठीची मी ऍडमिशन कमी करते त्याच्यामुळे पाठ नाही मराठीची एवढी. सांगा बाराखडी. ए सांग रे, बाराखडी सांग. क ख वाच ना, क ख. ही सिक्वेन्स पाठ करायची बरं. इथपर्यंत मला पाठ यायच्या पुढे प फ. त्यानंतर हा आता करवाली सुरू झाली आहे की नाही. ट ठ, ड ढ, न नळाचा, न बाणाचा, न वाङ्मयाचा, म, र. र इकडे पण असेल ना रे, तू सांगितलं नाही. र इकडे पण आहे. हा, म र, ल, ळ, श शामरगाचा, श षटकोनाचा, त्यानंतर श क्षत्रियाचा, स सशाचा, ज्ञ, हा, य वरती घेते, खूप खाली आलं हे, एक सेकंद. दिसतंय ना, तरी पण घेऊ दे वरती. ज्ञ, य, व, हो. ही आपली मराठी स्टेनोची बाराखडी. ठीक आहे, सगळ्यात आधी स्टेनोला काय म्हणता? लघुलिपी. जे काय आपण त्याचे सिम्बॉल काढणार आहोत त्याला काय म्हणतात? संकेत रेखा. माहिती आपल्याला चिन्हांना आपण काय म्हणतो? संकेत रेखा. तर सगळ्यात अगोदर ही बाराखडीची सिक्वेन्स पाठ करायची, जशी आपल्याला शाळेमध्ये पाठ होती तशी. क ख ग घ च छ ज झ त थ द ध प फ ब भ र. र दोनदा आले, हे का आले सांगते पुढे. ट ठ ड ढ न न न, म र ल ळ श श क्ष स, ज्ञ य व ह. ही अशी सिक्वेन्स पाठ करायची. ही बाराखडी स्टेनोमध्ये कशी लिहायची? ठीक आहे, पहा मी इथं परत सांगते. ही वहीची रेषा, वहीची रेषा काढणं खूप गरजेची आहे. ही वहीची रेषा, सगळं आपल्याला त्या रेषेवर डिपेंड आहे आपलं लिखाण. ठीक आहे, ही वहीची रेषा काढून ठेवते मी. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. काय फक्त सिम्बॉल सिम्बॉल शिकायचे आपल्याला, काही असं वेगळं नाही. पण ते बाऊ केलेला असतो. विषय खूप अवघड आहे, लवकर पास होत नाही. आम्ही पण तेच ऐकलं होतं. बघा, क ख
आडवी रेषा, घ घ आडवी रेषा, च छ अशी रेषा, ज झ अशी रेषा. फरक काय? काढताना ऑब्झर्वेशन केलं, फरक काय? ही रेषा सारखीच आहे, ही लाईट आहे, ही डार्क आहे. का? ही भाषा ऐकून काढतात, याला फोनेटिक लँग्वेज म्हणतात. म्हणजेच काय, समोरचा व्यक्ती जसा उच्चार करणार आहे तसं आपल्याला वहीवरती काढायचंय. उच्चार करून पहा, क ख चा उच्चार हा ग घ पेक्षा लाईट होतो. हेवी साऊंड नाही, क ख लाईटली म्हणतो. ग घ बघा, घशामध्ये थोडासा आपल्याला हेवी साऊंड काढावा लागतो. ग घ. त्याचप्रमाणे च छ ज झ चा उच्चार करा, च छ ज झ. आलं लक्षामध्ये? म्हणून याला फोनेटिक लँग्वेज म्हणतात, उच्चारावर आधारित लँग्वेज आहे ती. क ख ग घ साठी दोन आपल्याला संकेत रेखा दिलेल्या आहेत लेखकांनी, पण क ख ची संकेत रेखा ही लाईट मध्ये काढायची, पुसट, आणि ग घ ची संकेत रेखा थोडी डार्क काढायची, ठळक मध्ये काढायची. बरं, तुम्हाला परत एक प्रश्न पडला असेल, क ख ला एकच का? तर हो, दोन्हीला एकच. ओळखायचं कसं? आपली मराठी भाषा आहे, कळून जातं. वाक्यानुसार, वाक्याच्या अर्थानुसार कळून जातं. कप शब्द आहे का? कप शब्द आहे. मी उदाहरण दिलं होतं या आधी पण. चहाचा कप, मालाचा कप असं आपण म्हणतो. तर त्या वाक्याच्या अर्थानुसार आपल्याला जरी ती संकेत रेखा एक दिलेली असेल ना, तरी कळून जातं की हे क आहे का ख आहे. त्याला अजून एक छोटासा क्लू पण दिलेला आहे पुस्तकामध्ये, ते तुम्हाला सगळी बाराखडी झाल्याच्या नंतर सांगणार आहे की काय आहे ते. ठीक आहे, अगोदर आपण समजून घेऊ. बघा, ज्यावेळेस सिमिलर उच्चाराचे शब्द असतील, क ख ग घ सारखे, च छ ज झ सारखे, तसेच पुढचे पण आहे, त थ द ध सिमिलर उच्चाराचे शब्द आहे, त्या ठिकाणी पहिली जोडी ही लाईट असणार आहे, दुसरी जोडी ही डार्क असणार आहे. इथपर्यंत क्लिअर? चला घ्या. त थ लाईट, द ध डार्क, प फ लाईट, ब भ डार्क, आणि हा आहे र. जेव्हा र एकटा आहे, याला जोडीला कोणी आहे का? कोणीच नाही, तेव्हा तो कसं असेल? लाईटच असेल. ट ठ ड ढ हे लाईट, हे डार्क, ही पण जोडी येईल. न लाईट, हे न डार्क. म ला जोडी आहे का? नाही, लाईट. र ला जोडी आहे का? नाही, लाईट. हे काय आहे? ल. ल एकच आहे, पण ह्याला जोडी नाही, हे सुद्धा कसं असेल? लाईट. श ला जोडी आहे का? आहे. कोणाची? क्षची. श श लाईट. हे क्ष कसे असेल? डार्क असेल. स लाईट, यालाही जोडी नाही. हे काय आहे? ज्ञ. ज्ञला जोडी नाही, पण ज्ञ हा पुस्तकामध्ये डार्कच दिलेला आहे. ठीक आहे. य व ह च्या मात्र दोन संकेत रेखा दिलेल्या आहेत, त्याचप्रमाणे र च्या सुद्धा दोन संकेत रेखा दिलेल्या आहेत. ह्या का दिलेल्या आहेत तोच लेसन आता शिकवला. आलं लक्षामध्ये? र च्या द्विविध संकेत रेखा कोणाचा वापर कधी करायचा, ह्या र चा वापर कधी करायचा, ह्या र चा वापर कधी करायचा, पुढे पण आपल्याला ते शिकायचंच आहे. सगळ्यात अगोदर हे काय आहे ते समजून सांगते. बघा, आपल्या मराठी बाराखडीची सिक्वेन्स इथे आहे का? नाही. इथे सिक्वेन्स कशानुसार तयार केलेली आहे? संकेत रेखांच्या आकारानुसार. हा जो गट आहे, हा गट कसा आहे? सरळ संकेत रेखाकृती, सरळ रेषा. एकतर त्या आडव्या असतील, एकतर त्या उभ्या असतील, ठीक आहे, किंवा त्या अशा क्रॉस पण असतील. ह्या काय आहेत? सरळ संकेत रेखांचा गट. हा कसा आहे? कर्व म्हणजे कोराकृती, चंद्राच्या कोरीसारखा. हा कसा आहे? कोराकृती संकेत रेखांचा गट. आणि इकडे जे आहे ते तीन हे थोडेसे वेगळ्या प्रकारचे. य ला हुक लागले, व ला सुद्धा एक हुक लागले, आपण असं राईट मारतो त्या पद्धतीने. ह ला मात्र मराठीतला एक साकडा असा काढल्यासारखा, आणि हा मराठीचा एक साकडा उलटा काढल्यासारखा. हे तीन थोडेसे व्यंजन वेगळे आहेत. तर अशा पद्धतीने हे गट लक्षात ठेवायचे. याला काय म्हणतात? या गटाला नाव काय? सरळ संकेताकृती व्यंजने. सरळ संकेताकृती व्यंजने, सरळ रेषा असणारे. याचे प्रकार आहेत तीन, ते तुम्हाला लगेच सांगते. याला काय म्हणता? कोराकृती. याला काय म्हणतात? कोराकृती व्यंजने. ते दुसरे आहेत त्यांना काय म्हणतात? यांना इथून खाली इतर व्यंजने. याला काय म्हणतात? इतर व्यंजने.
आणि पुस्तकामध्ये एक शेवटचा प्रकार दिलेला आहे, तो म्हणजे जोड व्यंजने. तर जोड व्यंजनांचा वापर आपल्याला आता होत नाही, खूप नंतर होणार आहे, तरी पण एक सिलेबसचा भाग आहे म्हणून मी इथं तुम्हाला लिहून देते. जोड व्यंजने म्हणजे काय, जास्तीत जास्त म प म बचाच उच्चार होतो. म प म ब जेव्हा असे जोड व्यंजने येतील तेव्हा जो हा मचा जो स्ट्रोक आहे, हाला आपण शक्यतो लाईटच काढतो, सिंगल आहे, त्याला जोडी नाही. मी पहिलंच बोलली होती याला जोडी नाही, हा कसा असेल, सिंगल असेल. जेव्हा म असा कुठल्या तरी एका व्यंजनामध्ये जोडेल, पी किंवा बी, प किंवा ब मध्ये, तेव्हा तो डार्क असेल. ठीक आहे, याला जोड व्यंजन म्हणतात. याचा वापर खूप पुढे आताच नाही. चला आता हे समजून घ्या. सरळ संकेत रेखाकृती व्यंजनांचा गट हा, कोराकृती व्यंजनांचा गट हा, इतर व्यंजनांचा हा, जोड व्यंजनांचा हा. तरी सुद्धा याच्यामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत. याच्यामध्ये प्रकार आहेत काढण्याचे प्रकार. कसे काढण्याचे प्रकार, दोन प्रकार आहेत, ते म्हणजे लाईट डार्क. त्याच्यानंतरचा एक प्रकार आहे म्हणजे हे कसे आहेत, आडवे. याला काय म्हणतो आपण शुद्ध मराठीमध्ये, अग्रगामी. अग्रगामी म्हणजे काय, होरिझोंटल, आडव्या पद्धतीने काढलेले. हे कसे आहेत, अधोगामी. अधोगामी म्हणजे काय, वरून खाली. अधोगामी म्हणजे काय, वरून खाली. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, डाऊनवर्ड स्ट्रोक. ठीक आहे, अधोगामी संकेत रेखा, डाऊनवर्ड स्ट्रोक. हा जो र आहे हा कसा आहे, खालून वर गेलेला आहे. याला काय म्हणतात, ऊर्ध्वगामी, खालून वर जाणारा, अपवर्ड स्ट्रोक. यांचे नाव पाठ करायचे, का, काढताना अडचण येते. काढताना माहित पाहिजे की आपण हा स्ट्रोक खालून वर काढतोय का वरून खाली काढतोय का आडवा काढतोय. ठीक आहे. क ख ग घ अग्रगामी, च छ झ झ त थ द द प फ ब भ अधोगामी, र कसा आहे, ऊर्ध्वगामी. त्यानंतर करो मध्ये पण तोच प्रकार आहे. हे सुद्धा आपण असंच काढतो, हे आपण होरिझोंटल काढतो, हे सुद्धा आपण होरिझोंटल काढतो, हा आपण अधोगामी काढतो, हा मात्र ऊर्ध्वगामी काढतो. बाकी हा सुद्धा असा, हा सुद्धा असा, हा सुद्धा असा. दिशा खूप महत्वाची याच्यामध्ये. हा सुद्धा असा, हा मात्र वरती जाणारा, हा सुद्धा वरती जाणारा. याच्यामध्ये हा सुद्धा वरती जाणारा आणि हा मात्र खाली येणारा. ह मध्ये दोन प्रकार आहेत. ठीक आहे, याच्या दिशा पाठ करायच्या. आणि शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा, अग्रगामी संकेत रेखा कोणकोणत्या आहेत, आडव्या, क ख ग घ म न न, संपलं. क ख ग घ म न न, क ख ग घ म न न. ठीक आहे. वरती जाणारे कोणकोणते आहेत, र, ल, इकडे पहा, हा र, हा वाला नाही, हा वाला नाही, हा र, ल, य व ह, पाच. पाच संकेत रेखा खालून वर जातात, पाच संकेत रेखा डावीकडून उजवीकडे येतात, बाकी सगळ्या उरलेल्या संकेत रेखा वरून खाली येतात. असं शॉर्टकट मध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवू शकता. इथे तुमची व्यंजनांची ओळख झाली, दिशा माहित झाल्या, लाईट डार्क माहित झालं, त्यांचे प्रकार माहित झाले. प्रकार कोणते, हे दोन प्रकार, कर्व आणि स्ट्रेट स्ट्रोक वाले. एक मिनिट. याच्यानंतरची स्टेप आपल्याला काय शिकायची, याच्यानंतरची स्टेप आहे की हे लक्षात कसं ठेवायचं, व्यंजने लक्षात कशी ठेवायची आणि हे काढायचे कसे. तर याची लेखकांनी साईज ठरवून दिलेली, पहा, 1/6 इंच साईज काढायची. ही साईज आपल्या मनावर नाही. तुम्ही मराठी इंग्रजीचं अक्षर आपण पहिल्यापासून पाहिलेलं, आपलं स्वतःचं, आपल्या मित्रांचं, त्याची साईज आपल्याला थोडी कोणी ठरवून दिलेली होती. कोणाचं खूपच लहान असतं, कोणाचं मिडियम असतं, कोणाचं मोठं मोठं अक्षर असतं, हे आपण पहिल्यापासून पाहत आलेलो आहोत. इथे तसं नाही. 1/6 इंच याची साईज पाहिजे. म्हणजे किती, जी तुमच्याकडे सध्याला रजिस्टर वही आहे त्यामध्ये ह्या दोन रेषांचं जे अंतर असतं त्याच्या अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त. ठीक आहे, अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त, एवढी तुम्ही प्रत्येकाने साईज काढायची. ठीक आहे, ह्या संकेत रेखांची साईज लहान मोठी होऊ देऊ नका. का, साईजच का बरं तेवढी काढायची, यानंतर ही संकेत रेखा अर्धी पण होणार आहे, अर्धी म्हणजे याच्या अर्धी एवढी, याच्या अर्धी पण होणार आहे आणि याच्या अशी डबल सुद्धा होणार आहे. त्यामुळे आपल्याला याची परफेक्ट तेवढी साईज ठेवणं गरजेची. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. यानंतर इथे ना कन्फ्युजन होतं, बापरे सगळ्या रेषा 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 दिसतात, त्याला नावं कशा लक्षात ठेवायची, क कोणतं, ख कोणतं, त कोणतं, ध कोणतं.
लक्षात राहत नाही. त्यासाठी भूमितीच्या 3 आकृत्या काढायच्या आणि भूमितीच्या 3 आकृत्यांद्वारे ह्या संकेत रेखा लक्षात ठेवायला सोपं जातं. इथे मी आकृत्या काढून दाखवते तुम्हाला. सगळ्यात अगोदर आपण कोणांची काढू. हा काय काटकोन 90 अंशाचा असतो. ही जी सरळ रेषा दिसते ना, त्या आपल्याकडे कोणकोणते स्ट्रोक आहेत, कोणकोणत्या संकेत रेखा आहेत? त थ द ध 4. ओके, त थ द ध डार्क, मी इथं लिहिते 4 संकेत रेखा. पण लाईट काढली तर त थ, डार्क काढली तर द ध, हे पण लक्षात ठेवा. त थ द ध, ठीक आहे. लाईट काढली तर त थ, डार्क काढली तर द ध. क्लिअर. उभी रेषा म्हणजे असं पाठ करायचं. त्यानंतर ही आडवी रेषा, हे काय सांगा बरं? लाईट काढली तर क ख, डार्क काढली तर ग घ. क्लिअर. पाठच झाला तर तुम्हाला. आडवी रेषा म्हणजे क ख ग घ, उभी रेषा म्हणजे काय? त थ द ध. त्यानंतर ही रेषा, याला काय म्हणतो आपण? विशाल कोन. 90 अंशाच्या कोणापेक्षा मोठा कोण कोणता असतो? विशाल कोन. ही रेषा कोणती सांगा बरं इकडे बघून. दिसतंय का? प फ ब भ, राईट. प फ ब भ. लाईट काढली तर प फ, डार्क काढली तर ब भ. क्लिअर इथं. त्यानंतर एक अशी रेषा, आता काय तयार होईल? लघुकोन. लघुकोन ही रेषा कुठे आहे आपल्याकडे संकेत रेखांमध्ये? ही इथे च छ ज झ. लाईट काढली तर च छ, डार्क काढली तर ज झ. इथपर्यंत क्लिअर. आपल्याकडे अजून एक रेषा आहे संकेत रेखा अशी, ह्याची दिशा खालून वर जाणारी, ती म्हणजे कोणती? र. हा कोणता? वरती जाणारा र. ठीक आहे. अशा भूमितीच्या आकृतीद्वारे तुम्ही संकेत रेखा लक्षात ठेवू शकता. ही खूप सोपी पद्धत आहे. लक्षात येऊन जातं. अशी क्रॉस रेषा विशाल कोणाची प फ ब भ, सरळ रेषा त थ द ध, लघु कोणाची रेषा च छ ज झ, हा लघु कोण र, आडवी रेषा क ख ग. पण इथे प्रश्न पडतो, काटकोण एकच आहे, विशाल कोण एकच आहे, लघु कोण मात्र 2 आहेत. लक्षात कसं ठेवायचं पहा. कुठलीही वहीची रेषा घ्या. ज्यावेळेस तुम्ही ह्या रेषेवरती एखादी डोळे झाकून, डोळे जर आपले कोणी बंद केले तर त्या व्यक्तीने कुठलीही रेषा जर खालून वर काढली तर ऑटोमॅटिक कोणातलं अंतर कमी असतं. आणि आपण डोळे झाकून जरी रेषा काढली वरून खाली, ऑटोमॅटिक कोणातलं अंतर वाढलेलं असतं. हे नॅचरल आहे, हे लक्षात घ्या. म्हणून ह्या दोन्हीतला फरक आपल्या लक्षात येतो. ज्यावेळेस आपण र हा खालून वरी काढतोय, ऑटोमॅटिक कोणातलं अंतर कमी असतं. च छ ज झ वरून खाली काढतोय, ऑटोमॅटिक कोणातलं अंतर हे वाढलेलं असतं. जवळपास हे अंतर 30 अंश असतं, हे अंतर 60 अंश असतं. हे लक्षात का ठेवायचे? अंदाजे मी अशी रेषा काढली, तुम्हाला सांगितलं हा च आहे का र आहे. बरोबर आपल्या त्या अंतरावरून कळतं की हा खालून वर काढल्या अंतर कमी आहे म्हणजे हा र आहे. ज्यावेळेस मी एखादी रेषा अशी काढेल आणि तुम्हाला सांगेल की हा च छ ज झ मधला प्रकार आहे का र आहे, तुम्ही सांगाल नाही ही रेषामध्ये अंतर जास्त आहे. नक्कीच हा च छ ज झ आहे, र मात्र नाही. अंतरावरून आपल्याला ह्या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होणार नाही, हे एक महत्वाचं आहे. ठीक आहे. स्ट्रेट स्ट्रोक अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता कर्व स्ट्रोक कसे लक्षात ठेवायचे? कर्व स्ट्रोक लक्षात ठेवण्यासाठी 2 वर्तुळ काढायचे. एकामध्ये प्लसचं चिन्ह काढायचं. परत एक वर्तुळ इथे काढू का? आलंय का वर्तुळ? ठीक आहे, समजून घ्या. एकामध्ये गुणाकाराचं चिन्ह काढायचं. झालं. हे जे चतकोर चतकोर दिसतात आपल्याला, हे सगळे हे आपले व्यंजन इथे आपण मांडू काय काय आहेत ते. टठ कुठं दिसतोय तुम्हाला? ह्या गुणाकाराच्या चिन्हाच्या सर्कल मध्ये. हा जो पार्ट आहे, हा पार्ट आहे टठ डढ. लक्षात ठेवा, लाईट काढलं तर टठ, डार्क काढलं तर डढ. याचा अपोजिट पार्ट आहे तो कोणतं व्यंजन आहे? स. स सशाचा. हा कोणता आहे? स.
हा जो वरचा आहे हा कोणता पार्ट आहे? म. ॲरो काढलेत मी दिशा त्याची. त्याच्या ऑपोजिट वाला जो पार्ट आहे अर्धा चंद्रकोर तो कोणता आहे? न नळाचा. लाईट काढला तर, डार्क काढला तर न बाणाचा, डार्क काढला तर न वाङ्मयाचा. वाङ्मयाला वांडमय म्हणतात बरेच जण, ड नाही म्हणत, न म्हणतात वाङ्मय. ठीक आहे, अनुनासिक येते. प्लसचं चिन्ह वर्तुळामध्ये काढलं. हा जो पार्ट आहे हा कसा आहे? खालून वर जाणारा अपवर्ड. हा आहे आपला ल किंवा ळ. हा जो पार्ट आहे हे आपलं कोणतं व्यंजन आहे? कोणतं व्यंजन आहे हे? र. हा जो आहे कोपरा हा कोणता आहे? श, श आणि डार्क काढलं तर श क्षत्रियाचा. इकडचा जो आहे कोपरा हे काय आहे आपलं? ज्ञ. क्लिअर? आणि हे 3 कॉन्सोनंट आहेत व्यंजन, हे वेगळे लक्षात ठेवायचे. य, व आणि ह हे वेगळेच आहेत. ठीक आहे, ते ह्या आकृतीमध्ये नाही येणार. अशा पद्धतीने भूमितीच्या 3 आकृत्यांद्वारे तुम्ही सर्व व्यंजन पाठ करू शकता, लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने याची प्रॅक्टिस करायची. परत सांगते, टोटल व्यंजनांची सिक्वेन्स पाठ करायची लहान मुलांसारखी A to Z, क ख ग ग जसं आपण क्षज्ञ पर्यंत म्हणत होतो शाळेमध्ये असताना, त्या पद्धतीने पाठ करा. त्यानंतर लाईट डार्क प्रकार लक्षात ठेवा. त्याच्या पुढची स्टेप अधोगामी, ऊर्ध्वगामी, अग्रगामी संकेत रेखा लक्षात ठेवा. कोणती रेषा खालून वर काढायची, कोणती रेषा खालून वर काढायची ते लक्षात ठेवा. त्यानंतरची स्टेप त्याची साईज परफेक्ट तेवढीच साईज आली पाहिजे. वहीच्या 2 रेषेच्या मधलं जे अंतर आहे त्या अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त. त्यानंतर सरळ संकेत रेखाकृती लक्षात ठेवण्यासाठी ही भूमितीची आकृती काढायची, त्याला अशी नावं द्यायची, ते पाठ करून ठेवायची. कोराकृती संकेत रेखांसाठी 2 सर्कल काढायचे, ज्यामध्ये आपण प्लसचं चिन्ह काढू त्या ठिकाणी ही अक्षर दिसतात, ज्या ठिकाणी आपण गुणाकाराचं चिन्ह काढू त्या ठिकाणी ही अक्षर आपल्याला दिसतात. अशा पद्धतीने पहिल्या लेसन मधली मूळ 12 खडी पाठ करायची. प्रॅक्टिस कशी करायची ते सांगते. ही तुमची वही, हे तुमचं वहीचं पान, ह्या तुमच्या वहीच्या रेषा. एका रजिस्टर मध्ये 20, 22 ते 25 अशा लाईन्स असतात, बरोबर? 24, 25 अशा लाईन्स असतात. रजिस्टर घ्यायचं, छोटी वही नाही. पूर्ण एक पेजभर एकच अक्षर काढायचं. अक्षर कसं काढायचं लक्षात घ्या. क ख साठी एकच संकेत रेखा आहे, तर 2 नाही काढायची, एकच काढायची. उच्चार कसा करायचा माझ्याकडे लक्ष द्या. क ख, क ख, क ख, क ख. डार्क काढायचंय ग घ, हे झालं क ख. ग घ काढायचंय, हे एक पेज झाला. माझ्या दृष्टीने हे एक पेज झालं, तुम्हाला एक पेज करायचे. ग घ, ग घ, ग घ, ग घ. काढायची रेषा एकदा, वाचायची दोन्हीही नावांनी, जे त्यांना नाव आहेत, क ख ग घ, दोन्ही नावांनी. असं तुम्हाला एका व्यंजनांचं एक पेज करायचंय. जेवढे व्यंजन आहेत तेवढे पेजेस तुमच्या इथपर्यंत भरले पाहिजे. ठीक आहे, असा आहे हा विषय. सुरुवातीला मेहनत आहे, आणि काय लहान मुलं शाळेत करतातच की, आपणही केलेलं आहे ना शाळेमध्ये, नाही केलं का? स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन, अर्धा चंद्र आपल्याला पण शाळेमध्ये एक एक पेज सांगत होते सुरुवातीला हाताचा सराव होण्यासाठी. तोच प्रकार इथे पण आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने पहिल्या लेसनची प्रॅक्टिस करा. थांबू इथे आपण. बाय बाय.